केंद्र सरकारच्या दूध भुकटीच्या आयातीवरून अजित नवले यांनी निशाणा साधलेला आहे। केंद्रानं दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळलं असं अजित नवले म्हणाले। 15,000 टन दूध पावडर आयातीला केंद्रानं परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यावरून अजित नवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे। देशभरामध्ये 3.5 लाख टन दूध पावडर पडून असल्याचंही अजित नवले यांनी म्हटलेलं आहे। तर केंद्रानं शेतकरी विरोधी निर्णय मागे घ्यावा असंही शेतकरी नेते अजित नवले यांनी म्हटलंय। आजपासून महाराष्ट्रभर दूध उत्पादक रस्त्यावर उतरतायत, आंदोलन करतायत, टाळं फोडतायत। अशा पार्श्वभूमीवर अगोदरच मोठ्या प्रमाणात दुधाची पावडर शिल्लक असताना ही 15,000 टन दुधाची पावडर का आयात केली गेली याच्याबद्दलचं कोणतंही उत्तर हे केंद्र सरकारकडे नाहीये। दूध उत्पादकांना अधिक खड्ड्यात घालण्याचा हा निर्णय केंद्र सरकारनं तातडीने मागे घ्यावा। देशभरामध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी अनुदान देऊन ही पावडर कशा प्रकारे देशाबाहेर जाईल आणि दूध उत्पादकांना त्यातून 2 रुपये कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करावेत, अशा प्रकारची मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आम्ही करतो आहोत। दुधावरची भुकटींची आयात करणं म्हणजेच पुन्हा दुधामध्ये मिठाचा खडा टाकून दूध नासवणं आहे आणि शेतकऱ्याला पुन्हा आत्महत्येस प्रवृत्त करणं आहे किंवा शेतकऱ्याला पुन्हा उद्ध्वस्त करणं आहे असं मी मानतो। केंद्र सरकारचं शेतकऱ्यांवर असलेलं धोरण हे नेहमी दोलालमय राहिलेलं आहे, नेहमी ते शेतकऱ्यांच्या विरोधात राहिलेलं आहे। आज प्रामुख्यानं इथॉनॉलवर आता पुन्हा बंदी घातलेली आहे, साखरेवर एक्सपोर्ट करायला पुन्हा बंदी घातलेली आहे। हे सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांना जे प्रॉमिस करतात ती इलेक्शन झाल्यानंतर ते बदलतात, हे धोरण केंद्राचं राहिलेलं आहे। या बाबतीत महाराष्ट्र सरकारची भूमिका, कृषी विभागाची आणि पशुसंवर्धन विभागाची भूमिका ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मी केंद्रीय कृषी मंत्र्यांशी या ठिकाणी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्याबाबत काहीतरी निर्णय आणि त्याचबाबत आणखीन जे मंत्री आहेत केंद्रीय कृषी मंत्र्याकडून आपण कॉमर्स मंत्रालयाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या बाबतीमध्ये त्यांना विनंती करणार आहे। नक्कीच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।